हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आज इन्स्टासाठी स्पेशल ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि आता काही नाही, आता जवळपास आजचा दिवस आहे बुधवार आणि मी केलेला आहे आता 10:30 होत आहे. जवळपास घरातली स्वयंपाक झालेला असं म्हणू शकतो, बाकीची कामं व्हायची आहेत. मुलं स्कूलला गेले, मिस्टर तरी बाहेर गेलेले आहेत. आता माझा स्वयंपाक झालेला आहे. आता मी थोडंसं आता बाकीची कामं वगैरे करून घेते आणि आजचा माझा दिवस कसा आहे ते तुम्हाला आम्ही दाखवते. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, मी आता यूट्यूबला म्हणता इन्स्टा येऊन गेलो. तर चला, यूट्यूबसाठी आपला स्पेशल ब्लॉग सुरू झालेला आहे आणि आज जाडे. तर चला, मी ठेवला आहे भात, सोबत मीठ टाकते थोडंसं भातामध्ये. आपला प्लेन राईस आहे. माझी कामं अशीच असतात. तर बघा, मी बनवल्या होत्या पुऱ्या, त्याचबरोबर चण्याची भाजी. आता एवढे ड्रमस्टिक आहे. तर याची आता संध्याकाळची डाळ आहे, त्या डाळीमध्ये टाकून त्याची मस्तपैकी आपण छान ड्रमस्टिकची डाळ बनवून घेऊया. तर इथे बघा, इथे छान डाळ आहे. ही संध्याकाळची उरलेली आहे. तर आता याची छान डाळ बनवू. पुरी बनवली मी, त्याचंच तेल टाकलं आहे. टमाटर, कांदा, रात्री साधं वरण होतं, आता तिखट वरण. ड्रमस्टिक टाकलं, ड्रमस्टिक सुद्धा धुवून घेते. ते टाकलं मी शेंगा तेलामध्ये. जिरा आणि मोहरी मी आधीच टाकलेला आहे, जेव्हा साधं वरण तडका दिलेलं होतं त्याच्यामुळे ते नाही टाकलं. तसं त्या साध्या वरणाला थोडंसं आपण ड्रमस्टिक टाकून तिखट वरण टाकलं. वगैरे मोठी टाकली तरी चालेल. आधी खाली बळू जाईल. थोडंसं मी घालते. तूप खाते. चला, इकडे आपला भात वगैरे ठेवलेला आहे मी आणि वरण फोडणी दिलेलं आहे. तर ते थोडंसं होतपर्यंत मी आता जे भांडे घासलेले होते ते आता लावून देते आणि बाकीचे जे भांडे आहे ते घासायचे आहे. म्हणजे रात्रीचे भांडे मी सकाळी लावते, जेणेकरून पाणी वगैरे निघून जातं आणि मग ते भांडे कोरडे लावण्यात येतात. आणि मग आता सकाळचे आता भांडे जे आहे, आता स्वयंपाक केले ते भांडे आता घासून वगैरे घेते. इकडे म्हणजे स्वयंपाकाचं ठेवून देते. तिने गॅस बुक करते. आता थोडंसं चाय प्यायची इच्छा झाली होती, तर आता चाय ठेवते म्हटलं. त्याचबरोबर माझं रोजचं आहे, मी म्हणजे दही पिते, तर दही ठेवत आहे मी. आणि म्हणजे दही वगैरे छान, त्याच्यामध्ये मिऱ्याची पावडर आणि थोडंसं दही, मिऱ्याची पावडर आणि त्यात काळं मीठ टाकून छान फेटून ठेवून देते. मग मी जेवताना ते पिते. म्हणजे माझं डेली रुटीनच आहे ते. आणि त्याचबरोबर आता आपण
झाडझूड वगैरे करून घेते मी. आता बाकीची कामं आहेत, म्हणजे आता माझं किचनचं आवरलेलं आहे. जवळपास झाडझूड भांडे वगैरे सगळं झालेलं आहे. एका साईडने म्हणजे माझी पूर्ण किचन आवरली, स्वयंपाक झाला, गॅस ओटा झाला, भांडे वगैरे सगळं झालं. त्याच्यानंतर मग मी झाडझूड वगैरे करून घेते. झाडझूड वगैरे पूर्ण सफाई होऊन जाते घराची. मग कपडे वगैरे टाकून देते धुवायला आणि अशा प्रकारे मग माझं होऊन जातं आपलं सकाळची कामं. सकाळी उठलं की बस आपली चाय पाणी पिलं, त्याच्यानंतर लागलं कामाला. स्वयंपाक मुलांचा झाला, टिफिन त्यांना दिला की मग आपली स्वयंपाक करून घ्यायचं. गॅस ओटा हे ते सगळं पुसपास करून भांडे वगैरे झाले की झाडझूड फरशी, त्याच्यानंतर बाहेर वगैरे छान पाणी वगैरे मारून घेते आणि त्यानंतर मग आंघोळ वगैरे करून कपडे वगैरे मशीनला टाकून देते. अशा प्रकारे असतं आपलं सकाळचं डेली रुटीन. तर आता ही बकेट आहे, तर ही बकेट यासाठी ठेवलेली आहे कारण याच्यामध्ये आहे कासव होता तो, तर त्यासाठी म्हणून तिथे ठेवते. आणि मग ते पाणी तो खालती वगैरे राहतो आणि मग ते पाणी वगैरे फेकून चेंज वगैरे करून घेते. तर अशासाठी म्हणून ते आहे. तर चला आता माझी झाडझूड वगैरे आहे, झाडझूड वगैरे करून घेते आणि माझं पूर्ण आता जवळपास कामं झालेली आहे. आणि हे असते माझं डेली रुटीन. तर आता मुलं राहिली की थोडा त्रास होतो, म्हणजे मुलं चुलबुल मध्येच करतात आणि त्यांना काही ना काही मध्ये हवं असतं. तर त्याच्यामुळे मग वेळ होऊन जातो, म्हणजे सगळ्याच कामांना वेळ होऊन जातो. नाहीतर एरवी माझे कामं होऊन जातात. तरी पण थोडीशी थंडी आहे, त्याच्यामुळे थोडं उशिरा उठणं होतं आणि त्याच्यामुळे थोडंसं लेट होतं. म्हणजे मुलांचं असं असतं की मम्मी वेळेवर हे दे ते दे. म्हणजे मुलं असली की माझं जवळपास चाय 2-3दा होऊन जातो, कारण मी आणि मिस्टर माझे पितात, आम्ही दोघंही गुळाचा चाय पितो. मग मुलांना दुधाची चाय हवी असते. त्यातल्या त्यात काही बिस्किट वगैरे काही खाल्लं तर आणखी डबल चाय मांडणं होतं. म्हणजे चायचलाच मला जवळपास अर्धा 1 तास चालला जातो असं होतं. आणि त्यानंतर मग नाश्त्यानंतर त्याचे भांडे वगैरे निघतात, भरपूर वेळ होऊन जातो असा. आणि मग जर मुलं वगैरे स्कूलला गेली आणि ट्युशन आणि याची ड्युटीला जर गेले तर मात्र कामं त्याच स्पीडने लवकर होतात, कारण यांच्याबरोबर मी माझाही स्वयंपाक करून घेते आणि माझंही जेवण वगैरे म्हणजे स्वयंपाक वगैरे होऊन जातो. त्यानंतर फक्त झाडझूड भांडे आणि फरशी, तर हे अगदी लवकर होतं आणि मग मी लवकर कामं करून घेते. आणि सगळेच कामं झाले की आंघोळ पाणी केलं की कपडे मशीनमध्ये टाकले की मग लवकर जेवण करून थोडंसा म्हणजे मोबाईल वगैरे पाहायला किंवा थोडासा आराम करायला वेळ मिळतो. नाही तर काही नाही, म्हणजे मुलं इकडे गेले की लगेचच कसे जर कामं होत नाही तर घरी येऊन जातात आणि घरी आले की मग आणखी त्यांचं सुरू असतं. तर अशी आहे माझी लाईफ आणि हे आहे माझा असा डेली रुटीन ब्लॉग. तर तुमचं कसं आहे तर तुम्हाला नक्की सांगा आणि ब्लॉग आवडल्यास लाईक सबस्क्राईब सोबत कमेंट करायला विसरू नका. बाय.